मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मंडळी, आपण डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहोत आजपासून. आणि नंतर थोडं वाडीतून वगैरे कोणाकोणाचं डेकोरेशन झालं आहे किंवा वाडीतल्या मंडळीकडे जरा जाऊन येणार आहोत असंच फेरफटका मारून. आणि नेटवर्कला आमच्याकडे कुठं जाणार आहोत ते पण मी संध्याकाळी दुपारनंतर जाणार आहोत तिकडे, तर ते पण बघूया. आणि आपल्या इकडे नॅचरल पाणी येतं, झऱ्याचं पाणी येतं, म्हणजे झरा असा जंगलामध्ये, तिकडून पाणी आणलेलं आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत दुपारनंतर वगैरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला जाऊया. हा इकडे शुभम, इकडे तेजस आणि इकडे भाई. भाई कसलं हे भेंडीचं, हे भेंडीचं बंद काढताय. हां, त्याच्यासाठी तर आता मंडळी आपण पडदे वगैरे लावणार आहोत, डेकोरेशन करायचं आहे. तर इकडनं पडदे वगैरे लावणार आहोत. हे बघा, हे पडदे वगैरे आहेत. तेजस आहे, शुभम, सुद्या आणि हा हर्ष. हे बघा, इकडे 3 पडदे लावून झाले आहेत. इकडे आहेत, इकडे सुदेश आणि तेजस. आणि आता इथे डेकोरेशन करायचं आहे. हे बघा, इकडे झालेलं आहे लावून, झालर लावतो तेजा. झालर लावतो तेजा. इकडे अजून इकडचं बाकी आहे, झालर वगैरे लावायचं. इकडचं बाकी आहे. तमेश आणि इकडं किरण. आता बघूया कधी होत आहे मकार. तेजा शिव इकडे बसलेले आहेत. हे बघा, एवढं झालंय. इकडे आजूबाजूचा परिसर बघा, तिकडे पुढे व्हाळ आहे, पाणी वगैरे तिकडे आहे. इकडे आता हिरवं हिरवं सुंदर असं वाटत आहे. हा रोड आहे आमच्या घराच्या बाजूलाच. हा गुरांचा गोठा, पण आता गुरं नाही आहेत. तर इकडे तेजसकडे जाऊया आपण, तेजाकडे बघूया त्याचं मकर चालू केला नाही, डेकोरेशन करायला सुरुवात केला नाही की नाही. हे बघा, इकडे माकडं आहेत. ते बघा, माकडांना शेतीची वाट लावून टाकतात. हो, इकडे सुनील नाना, मोहन नाना डेकोरेशन झालंय वाटतं यांचा. आणि इकडे बाहेरून आता लाईटिंगवर लावतायत. हे बघा, इकडे डेकोरेशनचं काम चालू आहे अजून. लाईट गेलेली आहे. नमस्कार. नमस्कार. हे सुनील जड्यार, त्यांचा गणपती इकडे बसतो. हे बघा, चालू आहे तयारी सर्व. बहुतेक तर झालंय त्यांचं आता. वाजी बरं आहे ना? अरे शुभम, काय केलं की नाही? हे बघा, शुभमने अजून काय सुरुवात पण नाही केली आहे. काय अरे करणार कधी? बारक्यांना साफसफाई करताय आणि त्याचा पोरगा पण साफसफाई करतोय. चिन्मय, काय कधी आलात? हे बघा, काय करताव? काय साफसफाई चालू इकडे. जेवलात की नाही? हा हा, माघारी आली होती. साफसफाई करतात तिकडे सर्व. हो बघा, मकर वगैरे झाला की नाही? मकर वगैरे झाला की नाही बारक्याना? इकडे काजूची झाड आहेत, जांबीची झाड आहेत. गवत काढत नाही, इकडे चारबीर कोण नेत नाही. हे त्याच्यात तू लावलेली?
त्याच्याने लावलेलं इकडे शाळेत असताना. आता किती वर्ष झाली जवळजवळ, किती वर्ष झाली जवळजवळ. कुठले हे बघा, ही झाडं आहेत, काजूची झाड. आणि हे सागवान, हे पण तेव्हाच लावले एकत्र. आंब्याचा पान आहे. हे तेजसने लावलेत स्वतः 8वीत असताना. आता जवळजवळ 7-8 वर्ष झालेत. मध्ये मध्ये तोडून तोडून सरळ केली होती मी, सरळ असं वरती जे वाकडे तिकडे जात होते ते फांद्या तोडून ना. हां, म्हणून ते अजून एवढे बारीक आहेत, नाही तर मोठे आहेत तुझं. हे इकडे जांब बघ, हे आता काय ते आंबे बी धरतात की नाही ना. मग आंबे धरतात. हा खाल्लं की नाही, मेहनत केली म्हणजे जेव्हा लावलं होतं मेहनतीचं फळ मिळालं की नाही. मिळालं पण वांदर काही ठेवत नाही इकडे. माकडं वानर माकड आहेत बघ त्या झाडावरती तिकडे. मग काय आणि जागा पण आता एवढी शॉर्ट आहे ना, या जांभी जवळजवळ झालेले आहेत असं वाटतं. जवळ झालेली आहे. जवळजवळ म्हणजे अजून थोड्या दिवसांनी 2-3 वर्षांनी आतमधून जायला नाही होणार ना. नाही, शिरायलाच नाही होणार. हे बघा कशी जांबी. एवढ्या जवळ नाही ना होत जांभी. आता ही आमची जांब पूर्ण खाली गेले लोकांच्या दुसऱ्यांच्या. ते कोणाचे आहेत. पक्ष्यांचा आवाज बघा किती कसा येतोय. काय काय आपण आता त्याच्याने काजू वगैरे लावलेले, जांबे वगैरे लावलेले बघितले आहेत आणि सागवान वगैरे लावलेले बघितले. जरा आता आपण नेटवर्कला जाऊया आणि तिकडे आमच्या घरी पाणी येतं म्हणजे नॅचरल पाणी, ते आपण बघूया ते सुद्धा. हे बघा पूर्ण जंगल झालेलं आहे, जंगल झालेलं आहे जंगल. आणि सर्व हिरवं हिरवं वाटतंय. जंगलात कोणतरी आले. ते बघा पुढून बैल येत आहेत म्हणून आम्ही इकडे साईडला थांबलोय. हा बघा हर्ष घाबरला. कोणता मारतो पुढचा. काय आडीत निघला. हे बघा इथे आपल्याला नेटवर्क चांगलं येतं. आणि हे दोघं बघा कुठून येत आहेत. अरे काटे बिटे असते चौकशी या बघ. एक राहिला पाठी. इथे चांगलं नेटवर्क 15-20 मिनटं चालत आलो आणि तिथे आम्हाला वरती जाऊन नेटवर्क येतं. आमच्या घरी इथं नेटवर्क येत नाही. माझ्या पाठी तेजस भावेश आहेत. चला चला. आणि आता आपण इकडे जातोय पुढे पाणी बघूया. हे आता तुम्ही इकडे बघू शकता. पुढे ॲक्च्युली हे बघा हे पाणी आहे. आता आम्ही इथे पाण्यावरती आलो. हे बघा इकडे आतमध्ये थोडे पुढे गेलं टाकी आहे पाण्याची छोटी. तर ते 2000 साधारण 14 साली आम्ही इकडपासून इथून पाणी घेऊन गेलो इथून आणि अजूनपर्यंत चालूच आहे ते. दरवर्षी त्याची मेमध्ये पूजा असते. आणि हे जे पाणी आहे ते म्हणजे आता बहुसंख्य लोक मोटर टाकून वगैरे विजेचा वापर करून घेतात. पण हे तसं नाही. हे विजेचा न वापर करता सुद्धा पाणी आमच्यापर्यंत पोचलेलं आहे घरपर्यंत. बघा इकडे छोटे छोटे झरे आहेत. आणि हे झरे मग हे इथे पाणी स्टोअर करण्यासाठी एक छोटी टाकी आहे. ही बघा ह्या टाकीमध्ये पाणी स्टोअर होतं आणि मग ते जातं. तर इकडे जर बघितलं तर इथून थोडंसं बाहेरून पण जातं आहे पाणी बाहेर. काय पावसातून काय जास्त पाण्याची गरज नसते. तर इथून वाहलं तरी काय एवढा फरक नाही पडत.
आणि ही अशी पाईपलाईन आहे, ही बघा, ही जी दिसते ही पाईपलाईन आहे अशी आहे पुढे. तो त्याच्याने पकडला ना खेकडा, एवढी बघा छोटी कुर्ली आहे, लाल खेकडा. या बघितली हां, आमच्याकडे याला चिमटा बोलतात, चिमटा. बघा त्याच्या काहीतरी करताय, काठी काढताय. निगड बोलतो आमचा मास्तर. निगडीची. हे बघ, ही एवढी काठी अशी याच्यापेक्षा जाड काठी असायची. आता तर मी छोटीच काढली, पण ती शाळेत असताना ह्यानाच मारायची. अभ्यास पूर्ण नाही ना केलेला असायचा तेव्हा धरून हाणायचं अगदी चांगलं. आपण रोडवर आता आहोत, रोडवरती आलेलो आहेत. बघा आपण इकडे आपलं गाव आहे, आपण आता इकडे थोडंसं फिरायला आलो असंच. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.